गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। पुण्यातल्या यवतमध्ये झालेल्या दंग्यानंतर आज तणावपूर्ण शांतता होती। सरकारनं आपल्या नेत्यांना आवरावं अशी विनंती सुप्रिया सुळेंनी सरकारला केली, तर दुसरीकडे दंगलखोरांचा रंग हिरवाच असतो असं उत्तर भाजपचे मंत्री नितेश राणेंनी दिलंय। पाहूया हा रिपोर्ट। दोन गटामधल्या वादानंतर पुण्यातल्या दौंडमध्ये तणावपूर्ण शांतता आहे। काल दगडफेक आणि जाळपोळीनंतर जमावबंदीचे आदेश लागू झाले। यवतची बाजारपेठ, शाळा आणि इतर आस्थापनांमध्ये शुकशुकाट होता। काल समोर आलेल्या एका सीसीटीव्हीनुसार जमावाने एका वाहनाची तोडफोड करून नंतर ती गाडी उलथवून दिली। त्यावेळी त्या गर्दीमागे काही पोलिसही होते। जमावातल्या काहींनी चक्क पोलिसांसमोरच वाहनाची तोडफोड आणि दगडफेक केली। व्हायरल झालेल्या या सीसीटीव्हीमध्ये जमावाच्या तोडफोडीनंतर मागून चालत येताना पोलीस दिसतायत। मात्र आज यवतमध्ये कडेकोट बंदोबस्त आहे असं ड्रोनचं दृश्य पोलिसांनी दिलंय। कालच्या तोडफोडीनंतर सगळीकडे तणावपूर्ण शांतता होती। आज पोलिसांनी लोकांना कायदा सुव्यवस्था हाती न घेता शांततेचं आवाहन केलंय। यवतमध्ये घडलं काय त्याची टाइमलाईन आपण समजून घेऊया। आरोपानुसार 26 जुलैला एका तरुणानं शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान केला। त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचाही दावा झाला। त्या वादावरून एका गटाने मशिदीवर दगडफेक केली आणि वाहनं पेटवण्यात आली। नंतर 31 जुलैला भाजप आमदार गोपीचंद पडळकर, किन्नर आखाड्याच्या स्वामी हेमांगी, अजितदादा गटाचे संग्राम जगताप यांनी यवतमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या नावाखाली सभा घेतली। या सभांमध्ये धर्मावरून विधानं करण्यात आली। ॲक्शनला रिॲक्शन का देत नाही अशी चिथावणीखोर विधानं सत्तेमध्ये असलेल्या आमदारांनीच केली आणि त्या सभेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 1 ऑगस्टला यवतमध्ये दंगा झाला। मध्ये असं कधी झालंच नाही आणि आम्ही कधी होई देणार नाही, पण बाहेरून येऊन जर आमच्या भागात कोणीतरी गडबड करणार असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते आणि माझी पालकमंत्र्यांना आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे विनंती आहे की तुमच्या या सगळ्या लोकांना आवरा। ही पहिली वेळ नाहीये। नगरला झालं, तिथे गडबड झाली, लोकांवर खोट्या केसेस करतायत। आज दौंडमध्ये येऊन भाषण करून ते लोकांना गडबड करतायत असं मी म्हणत नाहीये, तिथला ग्राउंड रिपोर्ट म्हणतोय, पत्रकार म्हणतायत। जिहादच्या विरोधात कोण आवाज उचलत असेल, हिंदू समाजाच्यावर अन्याय होणाऱ्याच्या विरोधात कोण आवाज उचलत असेल तर त्याच्या विरुद्ध बोलण्याची कोण हिम्मत पण करू नये। आतापर्यंत सिद्ध एवढंच झालंय की दंगल करणारे, आतंकवाद करणारे हे कधीच हिंदू नसतात। जे तुम्हाला मालेगाव केसमध्ये पण सिद्ध झालंय, यवतमध्ये पण तेच आहे। दंगल करणाऱ्यांचा आणि आतंकवाद करणाऱ्याचा एकच रंग आहे, तो हिरवा असतो। वादग्रस्त विधानं आणि पोस्ट करून कोण दंगे भडकावतंय याचा तपास पोलीस करतायत। यवतमधले सगळे घटक एकत्रित असल्याचं विधान सुद्धा दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांनी केलं। परवापर्यंत सगळं व्यवस्थित पार पडलं होतं। कालची घटना जी घडली ज्याच्यामध्ये सोशल मीडियाच्या पोस्टच्या माध्यमातून अस्थिरता आली, त्यामुळे परंतु पोस्ट ज्यांनी केली त्याला तातडीने अटकही करण्यात आली। काही मिनिटांमध्ये अटक झाली आणि ती अटक झाल्यानंतर गावचं एकमत सगळ्या समाजाचं झालं होतं की अशा प्रकारे अपप्रवृत्तींना आपण कुणी धारा देऊ नये। त्याच्यामध्ये ती सामुदायिक भावना होती असं मी म्हणणार नाही, तर काही लोकांनी त्या ठिकाणी दुष्कृत्य केल्यामुळे स्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली होती, परंतु जबाबदार घटकांनी स्थिती लगेच तासभरामध्ये नियंत्रणामध्ये आणली, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे। मात्र सत्तेमध्ये असणाऱ्या आणि हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या आमदारांवरच हिंदू जनआक्रोश नावाचा मोर्चा काढण्याची वेळ का येते याबद्दल प्रश्न केले जात आहेत। जर काही बेकायदेशीर आणि अनधिकृत होत असेल तर सरकारमध्ये बसून कारवाईच्या पाठपुराव्याऐवजी सभांमधून चिथावणी का दिली जाते हा देखील एक प्रश्न आहे। 31 तारखेला हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या पोस्टवर जिहाद यांनी पुतळ्याची विटंबना केली म्हणून सत्ताधारी आमदारांच्या उपस्थितीमध्ये मोर्चा काढला गेला। त्यानंतर आज जिथे अनधिकृत थडगे तिथे हनुमानाची मंदिरं या पोस्टरद्वारे पुण्यामध्ये दुसरा मोर्चा झाला। त्या मोर्चामध्ये संग्राम जगताप यांच्याऐवजी भाजपचे योगेश टिळेकर यांचं नाव होतं। या मोर्चाची सुरुवात होण्याआधी सुद्धा
काही मुस्लिम संघटनांनी विरोध केल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण होतं. भाजपवर हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल. जातीवादी सरकारचं करायचं काय? हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हम सब जय श्रीराम, जय जय श्रीराम. महाराष्ट्राचं वातावरण भाजप सरकारने खराब केलेलं आहे. योगेश शेखर असतील, गोपीचंद पडळकर असतील, नितेश राणे असतील, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू अण्णाभाऊ साठे, लवचिक सर्वे, अबुल कलाम आझाद या विचारात चालतो. यांनी जर काड्या केला पुणे शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये, हा संपूर्ण पुरोगामी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. मधल्या मुकुंदनगर मध्ये जो काही इनलिगल थडगा बांधला, शिवकालीन दर्ग्याचे सत्य पुरावे त्या नाहीतर दर्गा हटवा अशी हिंदूची मागणी आहे. आणि खरंच तर हिंदूंसाठी ही दुर्भाग्याची गोष्ट आहे का हिंदूच्या शिवकालीन मंदिरांसाठी हिंदूंना रस्त्यावर येऊन भीक मागायची गरज पडते. तुर्तास यवत दंगलीबाबत राज्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, राज्यामध्ये सामाजिक सलोखा राखला जावा आणि यवत प्रकरण संवेदनशीलपणे हाताळलं जावं अशी अपेक्षा शरद पवारांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोनद्वारे वर्तवली आहे. दीपक खापरे, TV9 मराठी, यवत, पुणे. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.